Bashidam sanamisar padiru jamavi Afkande veroksa urjano yesiyavi गंगा घाट पूर्ण आणि तर समोरच नारू Bashidam sariravi Omni denigavi Bashidam sariravi Omni denigavi Khudayat bhagavani हे नारू संघटाची घंटी तुम्ही बघू शकता मागच्या पुराला किती नुकसान झालं. हे हा दही पूल आहे, इतर सगळ्या रॉड निघून गेलेले आहे आणि नुकसान भरपूर झालं आहे. पण कुंभमेळ्याचं काम चालू म्हणजे पूल पण नवीन बांधणार आहे आणि इथं धोकादायक आहे पण तरी पंचवटी परिसर पंचवटी परिसर भाविक भरपूर आले रे दर्शन करायला. मागं बघू शकता त्या मंदिराच्या वर म्हणजे इथं घंटा आहे नारू शंकराची. तिथं मागच्या म्हणजे 2014-15 वर्षी तेव्हा तिथं आपलं पाणी लागलं होतं नारू तिथं. नमस्कार, तुमचं स्वागत आहे पट्टम ट्रॅकमध्ये. मी आता आलेलो पंचवटीत. तर पाणी भरपूर आहे, अजून पाणी कमी नाही झालं आहे आणि 2-3 दिवसात अजून शनिवार रविवारी अजून पाऊस सांगितला नाशिकला. दुतोंड्या मारुती त्याच्या गुडघ्याच्या वर पाणी आहे. पुढं जाऊन दाखवतोच तुम्हाला. श्रद्धाळू पण भरपूर आले भाविक पर्यटक. आणि सकाळपासून पाऊस झिमझिम झिमझिम चालू आहे, तुम्ही बघू शकतात. इथं पोलीस पण उभा आहे म्हणजे पाण्यात कोणी जाऊ नये. बजरंगबलीच्या पायापाशी पाणी आहे आता गुडघ्याच्या वर. तर आता काही तासात थोडं पाणी पण वाढू शकतं म्हणजे येणाऱ्या 2-3 तासात पंचवटीमध्ये. तर आता पाण्याची पातळी थोडी कमी म्हणजे बजरंगबलीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आहे. तर कोणी पण येत असले आता थोड्या वेळेत तर बिलकुल येऊ नये, या पण सावकाश. नाशिकमध्ये भरपूर पाऊस सांगितला आहे 2-3 दिवसात, शनिवार उद्या रविवारी. तर काळजी घ्या सगळ्यांनी पावसात आणि कुठं पण फिरताना काळजी घ्या. चला भेटू परत आपण नव्या व्हिडिओमध्ये. पंचवटी परिसर दुतोंड्या मारुती बघू शकतात, त्याच्या आत्ता कमरेला पाणी लागलं आहे. तर मी मागं होतं त्याच्या गुडघ्यापर्यंत पाणी होतं, तर पाणी वाढू शकतं.